नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे. न दिसणारे कष्ट आणि आभाळा एवढे यश. तुम्ही कित्येकदा ती बांबूची गोष्ट ऐकली असेल. एका शेतकऱ्याने बांबूच्या बिया मातीत रोवल्या. रोज तो त्यांना पाणी घालू लागला. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, बघता बघता 4 वर्ष उलटली. पण जमिनीवर साधं गवताचं पातही उगवलं नाही. आजूबाजूची इतर झाडं भराभर वाढली. त्यांना फळं फुलं आली. लोकांनी त्या शेतकऱ्याला वेड्यात काढलं. पण त्याच्या स्वतःच्या कष्टांवर विश्वास होता. तो पाणी घालतच राहिला. आणि मग अचानक 5व्या वर्षी एक चमत्कार झाला. अवघ्या काही आठवड्यात तो बांबू इतर सगळ्या झाडांना मागे टाकत थेट आभाळाला भिडला. आता विचार करा, बांबूला वाढायला नक्की किती वेळ लागला? ते काही आठवडे की 4-5 वर्ष? उत्तर सरळ आहे, ती पूर्ण 5 वर्ष. जर शेतकऱ्याने मध्येच कुठेतरी धीर सोडून पाणी घालायचं थांबवलं असतं तर त्या बिया आतल्या आत संपून गेल्या असत्या. वर काहीच दिसत नव्हतं याचा अर्थ तिथे काही घडत नव्हतं असं नाही. त्या 5 वर्षात ते बांबू जमिनीच्या खाली स्वतःची मुळं इतकी खोल आणि घट्ट रोवत होतं की नंतर येणाऱ्या अथांग उंचीचा भार त्याला पेलता यावा. आपलं आयुष्यही अगदी असंच असतं. आपण एखाद्या स्वप्नासाठी, ध्येयासाठी जीव पणाला लावून कष्ट करत असतो. पण कित्येकदा समोर काहीच बदल दिसत नाही. पदरात यश पडत नाही, ओळख मिळत नाही आणि जग आपल्या कष्टाची किंमत करत नाही. अशा वेळी आतून माणूस तुटायला लागतो. स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो. पण अशाच वेळी ही बांबूची गोष्ट आपल्याला जगण्याचं एक मोठं सत्य शिकवून जाते. जेव्हा बाहेर काहीच बदलत नसतं तेव्हा आतून तुमची मुळं मजबूत होत असतात. तुम्ही अपयशाशी लढायला शिकता, अनुभवाने प्रगल्भ होता आणि येणाऱ्या मोठ्या यशाचा भार पेलण्यासाठी स्वतःला तयार करत असतात. ती वाढ लोकांना दिसत नाही, कारण ती जमिनीच्या खाली म्हणजेच तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात घडत असते. आजूबाजूचे लोक लवकर पुढे गेले, त्यांना यश मिळालं म्हणून स्वतःची तुलना त्यांच्याशी करून कधीच खचून जाऊ नका, कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमची स्पर्धा जगाशी नाही, ती स्वतःच्या संयमाशी आहे. आज पडद्यामागे तुम्ही जे प्रामाणिक प्रयत्न करताय ते वाया जात नाही. म्हणून जर तुम्ही सध्या आयुष्यातल्या अशाच एखाद्या शांत आणि खडतर टप्प्यातून जात असाल, जिथे कष्ट भरपूर आहेत पण फळ शून्य आहे, तर अजिबात घाबरू नका. तुम्ही हरलेले नाहीत, तर तुम्ही रुजता आहात. फक्त स्वतःचा विश्वास ढळू देऊ नका आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. दिवस नक्की बदलतात आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा आज शांत वाटणारी तुमची ही अदृश्य वाढ जगाला अचंबित करणारे एका उत्तुंग भरारीत बदलेल, हे नक्की. धन्यवाद मित्रांनो.